नमस्कार मंडळी, विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलच्या नव्या भागात पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी आणि माझा मित्र हेमंत सावंत टिटवाळ्याला गणपतीच्या दर्शनाला आलो आहोत। रिक्षाने जाण्यापेक्षा आपण टांग्याने जाऊ असं आमचं ठरलं। आपण आता जाऊन जरा चौकशी करू की टांगेवाले किती रुपये घेतात स्टेशनपासून मंदिरापर्यंत सोडायचे। किती जण आहे? आम्ही दोघंच आहोत। डायरेक्ट जायचं सीटवर जायचं। सीट किती आहे? सीटवर गेलं तर तसं 100 रुपये म्हणा दोघांचे। आणि डायरेक्ट गेलं ते 180 किती आहे? मी 50च देणार आहे, इथे काय पैसे देणार। तर टांगेवाल्याने सांगितलं की 50 रुपये एका सीटचे होतील आणि रिक्षाचं भाडं आहे 20 रुपये पर सीट। पण टांग्यातून प्रवास करायचा एक वेगळा अनुभव आहे, ती एक वेगळी मजा आहे। त्यामुळे 30 रुपये एक्स्ट्रा द्यायला काही हरकत नाही। घोडागाडीने यायचा आनंद वेगळा रिक्षापेक्षा। इथे फक्त एकच चेंज दिसतंय की रस्ते इकडे चांगले झाले आहेत थोड्या वर्षात। पहिल्यापेक्षा रस्ते सुधारले, बिल्डिंग वगैरे गाड्या डेव्हलपमेंट झालेली आहे। मजा वाटते ना? मजा वाटते फर्स्ट टाइम म्हणजे आधी ते खूप हे होतं, शेती बिती होती ना तेव्हा बैलगाडी वगैरे होतं ना, तेव्हा पण आम्हाला आठवतं आम्ही 4वी-5वी पासून वडलपुरावर खूप बाजूला इथे एवढं डेव्हलपमेंट झालं की आता सिटीच झाली पूर्ण। वरती खाली जायचं व्यवस्थित केलं। ब्लॉग बनवताय का? हो, 10 ते 15 मिनिटात आपण गणेश मंदिराजवळ येऊन पोचलो आहोत। प्रथम दर्शनी आजूबाजूचा परिसर हा आता खूपच डेव्हलप झालेला आहे। 7 ते 8 वर्षानंतर मी टिटवाळ्याला आलो आहे। आम्ही ज्या टांग्याने आलो त्यांचं इथे फुलाचं दुकान आहे। ते म्हणाले की टांग्याचे पैसेसुद्धा तुम्ही दुकानातच द्या आणि गणेश मंदिरात नेण्यासाठी प्रसाद व फुलं देखील तुम्हाला आमच्या दुकानातच मिळतील असं ते बोलले। तर आता आपण त्यांच्या दुकानात जाऊ, तिथेच प्रसाद आणि फुलं घेऊ आणि गणेश दर्शनासाठी मंदिरामध्ये जाऊ। तुम्हाला एक ताट, 2 ताट एक ताट कसं बोलला ते? 60 रुपये, हे 100 रुपये, हे 100 रुपये, हे 60 रुपये, ते 60 रुपये आणि 50चे मोदक, 50चे मोदक। चला चला आता आपण मंदिरात जाऊ। घेतलं आहे ते।
मंदिराच्या इथे आता आपण आलो आहोत प्रवेशद्वारावर. कमळं बघा, कमळ बघ ना. कुठून आहे मला वाटतं सौ चेंज केलं तेच. मंदिरात नाही इथे, तिथे पण अलाउड नाही. हां ते बरोबर आहेत. चालेल चालेल बरोबर. तर मंदिरामध्ये शूटिंग करायला अलाउड नाही, तर आपण इथे व्हिडिओ थांबवून नंतर बाहेर येऊन मग आपण परत शूटिंग करू इथं. आम्ही सकाळी लवकर आलो, त्यामुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी जास्त रांग नव्हती, पटकन दर्शन झालं. मंदिराच्या बाजूलाच येथे एक मोठा हॉल आहे, जिथे घरात लागणारे सर्व वस्तू, पूजेचे सामान, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या, छोटे देवारे, मोठे देवारे, अशा बऱ्याच वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. तर आपण कधी टिटवाळ्याला आलात तर या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. कुठून आलात तुम्ही? आम्ही वर्सोवरून आलात इथे? अरे वा. वर्सोवरून देवाच्या दर्शनासाठी. नमस्कार. माझं मी इथे भांडुपला राहिला आहे. डॉक्टर कॉलनी नाही, वेस्टला. भूक लागली हे वर्सोवरून आले आहेत टिटवाळ्याला खास दर्शन घेण्यासाठी. पूर्ण फॅमिली आली आहे वर्सोवावरून. अच्छा, ग्रुप आहे पुरा. फक्त दर्शन घेण्यासाठी. तुमचा हा शाळेचा ग्रुप आहे? 93चा ग्रुप आहे आमचा. शाळा कुठची? वर्सोवाची. गुड गुड. गणपती बाप्पा मोरया. बोल बाळा, गणपती बाप्पा.
हे 2 डोळे नारळ दिसतंय तुम्हाला. अष्टमध्ये कोणते येतात अष्टधातूमध्ये? धातूमध्ये 8 धातू मिक्स होतात. 1550. 1550 अष्टधातूची मूर्ती आहे. 1550 किंमत आहे याची. 1450 पंचधातूची. इथे दगडापासून बनवलेली छोट्या साईजची जाती, पाटा, खलबत्ता तशीच एक महादेवाची पिंडी देखील आहे. मंदिरामध्ये फोटो काढण्यास मनाई असली तरी मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही हवे तितके फोटो काढू शकता. जवळजवळ 7 ते 8 वर्षानंतर टिटवाळ्याला आलो होतो मी. बरं वाटलं, जुन्या आठवणी ताज्या झाल्या परत. फक्त आता बदल खूप झाला आहे. जुना टिटवाळा आणि आताचा टिटवाळा यात खूप फरक आहे. पहिली आपली घोडागाडी जी यायची ती शेतातून यायची, असं चढ उतार असं होतं. आणि आता पूर्ण कॉन्क्रीट करून झालं आहे. बिल्डिंग भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. मंदिराची मंदिराचा जो भाग आहे तो अजून तसा आहे तसाच. गणेश मंदिराच्याच मागे हा एक मोठा तलाव दिसतो आणि ह्या तलावाच्याच बाजूने एक छोटंसं गार्डन बनवलेलं आहे. या गार्डनमध्ये एक गावदेवी मातेचे मंदिर आहे. तसे हा जो तलाव दिसतो हे पूर्वी एक छोटं तळं होतं. आता याचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे. यात बोटिंगची देखील सुविधा आहे.
इथून आता आपण पुढे असलेलं एक विठ्ठल रखुमाई मंदिर पाहायला जाऊ. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात एक गोमुख आहे आणि त्या गोमुखातून एक पाईप बाहेर आलेला आहे. असं म्हणतात की तिथे पाईपाला कान लावल्यावर आपल्याला भजनाचे स्वर ऐकू येतात. विठ्ठल रखुमाई मंदिराचा गाभारा संगमरवरी दगडामध्ये कोरीवकाम करून केलेला आहे. मंदिराच्या सभामंडपात चांगलं असे नक्षीकाम व रंगकाम केलेले दिसते. मंदिराच्या छतावर देखील सुंदर असे कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या भिंतीवर ही जी आपल्या संतांची चित्र लावली आहेत ती पाहता चित्रकाराने किती मनापासून काम केले आहे हे जाणवते. लहानपणी शाळेत जाताना शाळेतून येताना गोळा खायचो काढून नाक्याला. तेव्हा तर सगळं वेगळं होतं रे. ते आता काय म्हणजे राहिलंच नाही. बऱ्याच वर्षांनी खाते. कुठला देऊ? काला गट्टा, ऑरेंज कोणते पण भेटेल. मिक्स घ्या. मिक्स द्या. या बस गोळा खायला. शाळेतली आठवण, जुनी आठवण, शाळेतली जुनी आठवण. एक अजून पण तीच टेस्ट आहे जी आधी होती. इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा तसाच जुना फील आलाय. काला कट्टा घ्या खायला. मिक्स फ्लेवर. इतकी वर्ष झाली पण मशीन अजून तीच आहे. ती काय बदललेली नाही. माणसं बदलतात. माणसं बदलली, फ्लेवर तोच आहे आणि तीच मजा आहे. पहिली काचीचं ग्लास होती, आता पेपराची ग्लास आली आहेत पण फ्लेवर अजून तोच आहे. इथे एक रसोई म्हणून रेस्टॉरंट आहे. तर इथे जाऊन काहीतरी पोटपूजा करू. तर इथे आम्ही मिसळपाव घेतली आहे ज्याची किंमत आहे 90 रुपये. ह्या मिसळपावाची चव देखील छान आहे.
त्यात आम्ही या मिसळपावचा आस्वाद घेतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. तुमच्यासाठी नक्कीच मिसळपावची एक रेसिपी मी लवकरात लवकर घेऊन येईन. तोपर्यंत काळजी घ्या आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.